नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत लग्नाच्या पंक्तीमधली बटाट्याची भाजी, तेही घरच्या साहित्यामध्ये कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, ही भाजी तुम्ही पुरीसोबत, चपातीसोबत, मसाली भातासोबत, कशाही सोबत तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. इतक्या सुरेख पद्धतीने ही भाजी होते. मग ह्या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं आणि भाजीचं प्रमाण कसं असावं, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. येथे मी 4 बटाटे घेतलेले आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 1 वाटी मी येथे वटाणा घेतलेला आहे. भाजीसाठी वाटण बघूया. 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, अर्धी वाटी खोबरं, भरपूर अशी कोथिंबीर आणि 1 गड्डा लसणाचा घ्यायचा आहे. आता आपल्याला येथे बटाटे कसे कट्स करायचे ते सांगते. येथे आपल्याला बटाटे उभ्या शेपमध्ये आणि जाडसर असे बटाटे चिरून घ्यायचे आहे. ह्या भाजीची खासियतच आहे की ह्या भाजीमध्ये आपल्याला बारीक बटाटे अजिबात चिरायचे नाही आहे, जाड असे तुम्ही उभे बटाटे चिरायचे आहे, जेणेकरून ह्या भाजीची चव आहे ना या बटाट्यांमुळे खूप छान लागते. आता मी याच पद्धतीने संपूर्ण बटाटे चिरून घेणार आहे. इथे बटाटे आपले कट्स झालेले आहे. आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया. तर मित्रांनो, आपल्याला इथे हे बटाटे एका पाण्यामध्ये ॲड करायचे आहे, जेणेकरून हे बटाटे काळे पडणार नाही. तर एक बाउल घेतलेला आहे, बाउलमध्ये 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि बटाटे त्यामध्ये सोडायचे आहे. आता इथे आपण जो एक टोमॅटो घेतला होता तो सुद्धा आपल्याला जसे बटाटे चिरलेले आहे त्या पद्धतीने उभे असे चिरून घ्यायचे आहे. आता आपल्याला मिक्सरला हे हिरवं वाटण लावून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आपल्याला थोडं मध्यम स्वरूपाचं मिक्सरला हे भांडं फिरवून घ्यायचं आहे. आता आपण भाजी करायला घेऊया. तर कढईमध्ये मी 6 पळी तेल घातलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. कढईमध्ये तेल छान असं तापलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा राई घालायची आहे, 1 मोठा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे. दोन्ही गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहे आणि जिरं मोहरीची फोडणी दिल्यानंतर यामध्ये हिरवं वाटण ॲड करायचं आहे. तर येथे 3 चमचे मी हिरवं वाटण ॲड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत हे हिरवं वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हिरवं वाटण छान असं परतले गेलेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण एक उभा चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये ॲड करायचा आहे आणि जे बटाटे आपण चिरून ठेवलेले होते ते सुद्धा यामध्ये ॲड करायचे आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. तेलात बटाटे परतल्यानंतर यामध्ये वटाणा ॲड करायचा आहे. वटाणे आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालूया, 1 चमचा धने पावडर ॲड करूया, त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करूया. तुम्हाला वाटलं तर तुम्ही या स्टेजवर कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला सुद्धा ॲड करू शकतात. मी येथे स्किप केलेला आहे. आपण येथे ना ठराविक मसाल्यांमध्येच ही भाजी बनवणार आहे, तरीसुद्धा ही भाजी अतिशय सुंदर पद्धतीने होते. आता यामध्ये ना 1 ग्लास भरून पाणी घालायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. येथे मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. शेंगदाण्याच्या कूटामुळे बाइंडिंग छान येते आणि भाजी व्यवस्थित अशी मिळून येते, त्यामुळे आपण येथे शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहे. भाजीला आपल्याला 3 उकळ काढून घ्यायची आहे. येथे आपल्याला भाजीला 3 उकळ काढून घ्यायची आहे. सुरुवातीची गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला मंद आचेवर ही भाजी छान अशी होऊ द्यायची आहे. आणि एकीकडे आपण झाकण ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीची तरी कुठेही इकडे तिकडे होणार नाही आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. भाजीला छान अशी 2 उकळ फुटलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे. त्यातल्या त्यात तरी बघा किती सुरेख पद्धतीने आलेली आहे. आपल्याला अशाच पद्धतीने 1 उकळ काढून घ्यायची आहे मंद आचेवर. तर इथे मी तुम्हाला फायनल अशी भाजी दाखवते. अतिशय सुरेख पद्धतीने ही भाजी झालेली आहे. त्यातल्या त्यात भाजीला कट बघा किती सुरेख पद्धतीने आलेला आहे. तर मित्रांनो, अतिशय परफेक्ट आणि चविष्ट ही भाजी झालेली आहे. ही तुम्ही चपातीसोबत, भातासोबत किंवा पुरीसोबत कशाही सोबत तुम्ही भाजी सर्व करू शकता. इतकी सुरेख होते की तुम्हाला लग्नाच्या पंक्तीची नक्कीच आठवण येणार. अशा पद्धतीने आपण अतिशय घरातले बेसिक मसाल्यांपासून ही भाजी बनवलेली आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, लग्नाच्या पंक्तीतलं ताट आपण रेडी केलेलं आहे.
ताटाला जिलेबी, त्यानंतर शेव, बटाट्याची भाजी, त्यानंतर मसाले भात आणि पुऱ्या. अशा पद्धतीने मस्त असं आपलं लग्नाच्या पंक्तीतलं ताट अगदी सुरेख पद्धतीने रेडी झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.